नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आज आपण बघणार आहोत श्रम कार्ड घरी बसल्या कसं डाउनलोड केलं जाते। तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। दिलेल्या लिंकवर जाताच तुमच्या समोर असं होम पेज ओपन होणार। ई श्रम यावर क्लिक करा। नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका आणि नो ऑप्शन क्लिक करून सेंड OTP यावर क्लिक करा। OTP तुमच्या मोबाईलवर येणार। OTP टाकताच तुम्हाला सबमिट यावर क्लिक करायचं आहे। सबमिट यावर क्लिक करताच तुम्हाला तिथे आधार नंबर आणि रिकॅप्चा डबल टाकायचा आहे किंवा रिकॅप्चाचा लास्ट वर्ड तुम्हाला डबल टाकायचा आहे। चेकबॉक्स क्लिक करून सबमिट यावर क्लिक करायचं आहे। आता इथे दाखवतं ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून, तर क्लिक हिअर यावर क्लिक करा। क्लिक हिअर यावर क्लिक करताच तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारसोबत लिंक आहे आणि कॅप्चा टाकून सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुम्हाला OTP टाकायचा आहे। यात OTP टाकताच OTP टाकल्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचं आहे। सबमिट करताच तुम्हाला पुन्हा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून कॅप्चर बायोमेट्रिक किंवा OTP किंवा आयरिस याच्यातून एक ऑप्शन घ्यायचा आहे। मी OTP ऑप्शन चॉईस करत आहे आणि OTP आता मी सेंड करणार। मग OTP येणार, मी OTP टाकणार आणि व्हॅलिडेट यावर क्लिक करणार। व्हॅलिडेट यावर क्लिक करताच माझ्यासमोर असा पर्सनल पर्टिक्युलर पेज येणार। मग इथे मी डाउनलोड UAN कार्ड यावर क्लिक करणार। अशा प्रकारे माझं UAN कार्ड मी डाउनलोड करणार आणि तुम्हाला उजव्या हातावर डाउनलोड UAN कार्ड येणार, त्याला क्लिक करा, तुमचं कार्ड डाउनलोड होणार। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब